नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजगर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 9वा कविता जो आहे त्याचं नाव काय? वरदान मागूंगा नहीं. काय आहे त्याचं नाव? वरदान मागूंगा नहीं. आणि या कविताचा हा दुसरा सीझन आहे. या सीझन मध्ये आपण काय बघणार आहे? शब्दात आणि प्रश्न आणि उत्तरे. काय बघणार आहे? शब्दात आणि प्रश्न आणि उत्तरे. तर चला बघूया. बघा, शब्दार्थ आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी. पहिला कोणता आहे? अभिश्राप म्हणजे श्राप आणि मराठीतून पण श्राप. किंचित म्हणजे थोडा आणि मराठीतून काही. खंडहर भग बघा, खंडहर म्हणजे काय होते? भगना व शेष. भगना शेष. मलबे. ताप म्हणजे गरमी आणि मराठीतून उष्णता. महासंग्राम म्हणजे बडा युद्ध आणि मराठीतून मोठे युद्ध. काय? मोठे युद्ध. प्रहर म्हणजे पहर, 3 घंटे का समय. आणि इथे म्हणाले आहे वेळ किंवा 3 तास. तर हे झाले आपला शब्द. आणखीन शब्दात बघूया. बघा, भयभीत डरा हुआ मराठीतून भयभीत. लघुता छोटा आणि मराठीतून लहानपणा. विराम ठहराव आणि मराठीतून रहा. वेदना दर्द तकलीफ आणि मराठीतून वेदना अस्वस्थता. व्यर्थ बेकार आणि मराठीतून वाया जाणे. संघर्ष परिश्रम मराठीतून मेहनत. स्मृती याद मराठीतून लक्षात ठेवा. आपल्या शब्दात झाला. आता आपण बघूया काही प्रश्न आणि उत्तरे. पहिला बघा, सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला काय आहे? कवि इन परिस्थितियों में वरदान नहीं मांगना चाहते. कवि कोणत्या परिस्थितीवर कोणता वरदान नाही मांगणार आहे? बघा, पहिला जीवन के महासंग्राम में तिल तिल मिटने पर. दूसरा संघर्ष पथ पर हार या जीत मिलने पर. तीसरा हृदय में कष्ट होने पर. आणि चौथा जो आहे कर्तव्य पथ पर दुख या अभिशाप मिलने पर. तर हा चार जो वरदान आहे कवी नाही मागणार आहे. कळला? हो. आता दुसरा बघूया. दुसरा तुम्हाला काय करायचं आहे? पहिला आकृती पूर्ण कीजिए. सुखद स्मृती इनके लिए है. कोणती सुखद स्मृती आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पहिला बघा, पहिला काय आहे? सुखद पहरो. काय आहे? सुखद पहरो. आणि दुसरा आहे खंडहरो. तर तुम्हाला पहिला इथे आणि दुसरा इथे लिहायचा आहे. अजून एक प्रश्न आहे ते पण बघूया. बघा, कवी भयभीत नहीं है. कवी जे भयभीत नाही आहे. उत्तर पहिला हार आणि दुसरा जीत. पहिला काय आहे? हार आणि दुसरा जीत. पहिला इथे लिहायचा आहे आणि दुसरा इथे लिहायचा आहे. तर हे झाले आपला प्रश्न आणि उत्तरे. आणखीन बघूया. बघा, इथे काय दिले आहे? पहिला पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. इथे तुमच्या पद्यांश आहे ज्यांना आकलन असं पण म्हणतात. हे आहे आणि हे तुमचा प्रश्न आहे आणि तुमचं उत्तर जे आहे ते दुसरा मध्ये आहे. चला बघूया. हे तुमचे उत्तर आहे. तुमचा प्रश्न आणि हे सगळं तुमचं उत्तर आहे. त्याला बघून तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला लिहायचं आहे. तर हे पण तुमचं उत्तर आहे आणि हे आहे भावार्थ म्हणजे स्वमत. बघा, कवि स्वाभिमान है अतः वह ईश्वर से दया की भीख नहीं मांगना चाहते. वे कहते हैं कि ये जीवन एक बड़ा युद्ध है. इस युद्ध में हार भी हो सकती है और जीत भी हो सकती है. यदि जीवन में हार का सम्मान करना पड़ा. बघा, जीवन में हार का सामना करना पड़ेगा तो भी वो घबराएंगे नहीं. वे कहते हैं कि जीवन में मिली हार बहुत दिन नहीं ठहरती. अतः जीवन रूपी महासंग्राम में आने वाले दुख एवं संघर्षों से वह भयभीत नहीं होगी. वह तिल तिल मिटेंगे, यानी जब तक शरीर में प्राण है तब तक वह संघर्षों का सामना करेंगे. परंतु संघर्ष से बाहर निकलने के लिए वह ईश्वर से दया की भीख कदापि नहीं मांगेंगे. वह कहते हैं ईश्वर से भी कभी वरदान नहीं मागूंगा. इथे खूपच छान गोष्टी दिलेली आहे. त्यांचा भावार्थ खूपच छान आहे जो मी तुम्हाला सांगितले आहे. परत सांगते
की यातमध्ये भावार्थमध्ये कवी काय म्हणाले आहे, की जेव्हा मी ईश्वरांचा समोर पण दयाची भीक नाही मागणार आहे. हा जीवन एक खूपच मोठा युद्ध आहे. या युद्धात मी हार पण आणि जीत पण होणार. या युद्धात माझा हार पण होणार आणि जीत पण होणार. यदि त्यातून जीवनाचा हार जे आहे त्यांचा सामना करूया. त्यांचं घाबरू नका आणि जीवन जे आहे त्यातून हार कधीही ठरत नाही. जेव्हा हार येते तेव्हा जीत पण येते किंवा आपण जिंकतो असं पण म्हणते. आता हे महासंग्राम खूपच संघर्ष केले झालेले आहे आणि भयभीत होऊन नको. त्याच्या समोर उभे राहून त्या संघर्षाचा सामना करा आणि या संघर्ष मी ईश्वराची दया नाही मागणार, ईश्वराची भीक नाही मागणार आणि काही पण वरदान नाही मागणार असं सांगितले आहे. अजून बघूया. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्या जे दुःख आहे, जे आपलं दुःख आहे कधी पण येतात. असं नाही आहे की आज येणार तर उद्या नाही येणार, परवा नाही येणार असं काहीही नाहीये. जे दुःख आहे, जे आपल्या जीवनात कधी पण येणार. तर या परिस्थितीत आपल्याला त्यांचा सामना करायचा नाही. भयभीत होऊन कुठेतरी बसायच्या. त्यातून आपल्याला सामना करायच्या ज्या परिस्थिती आहेत त्यातून आपल्याला 2च गोष्टी भेटणार. हार किंवा जीत. या हार किंवा जीतना जेव्हा तुम्ही जिंकताय तेव्हा खूप आनंदीने तुम्ही राहते. पण जेव्हा तुम्ही हारता त्या हारवर तुम्ही कोणती गोष्टी शिकवल्या आहेत ते सबसे महत्वाची होती. हारपर्यंत आपल्याला हे कळाले जाते की आपले कमी काय आहे, आपल्यात कमी काय आहे ते कमी तुम्ही बघा आणि आणखीन करा. धन्यवाद.